भारतात इबोलाची एंट्री. दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट. सरकारनं जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना. आफ्रिकन देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या प्राणघातक इबोला विषाणूचा धोका आता भारताच्या सीमेवर येऊन ठेपलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी विमानतळांपासून ते रुग्णालयांपर्यंत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. दिल्ली विमानतळावर प्रवाशांसाठी हेल्थ अलर्ट जारी करण्यात आलाय. आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जातीये. इबोला बाधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी होणार असून त्यांना इमिग्रेशन पूर्वी आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसंच ताप थकवा असल्यास त्वरित आरोग्य यंत्रणांना कळवण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान इबोलामुळे देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त केली जातीये. मात्र इबोला व्हायरसची लक्षणं दिसत असल्यानं लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती येणार नाही असं विधान आरोग्य तज्ज्ञांनी केलंय. अगर किसी पेशेंट को इबोला पॉजिटिव टेस्ट आता है तो वो आइसोलेट हो जाएगा, उसके कांटेक्ट 21 दिन के लिए क्वारंटाइन में चले गए तो फिर लग गया ना लॉकडाउन. नहीं, कोविड में लक्षण आने के पहले एक दूसरे को फैला सकते थे. इबोला में लक्षण आने के बाद ही फैलाएंगे. कड़वी बात है, लेकिन वो बेचारा पेशेंट घर पे मर ही जाएगा, नहीं तो अस्पताल में जा गिरेगा. अस्पताल में वो नर्स को दे सकता है, डॉक्टर को नहीं देगा, क्योंकि आजकल कौन सा डॉक्टर पेशेंट के साथ समय बिताता है. दुसरीकडे फक्त दिल्लीच नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारसह सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबई विमानतळावरही यंत्रणा अलर्ट मोडवर असून संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणांना तयारी करण्यासाठी निर्देशही देण्यात आले. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांसाठी तात्काळ आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्यात आले. त्याचबरोबर पीपीई किट्स, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि स्वतंत्र रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचेही निर्देश आहेत. तसंच आफ्रिकन देशांचा प्रवास करून आलेल्या नागरिकांची ट्रॅव्हल हिस्ट्री ट्रॅक करण्याचेही आदेश आहेत. इबोला चाचणीसाठी प्रयोगशाळांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. बाधित रुग्णांना 21 दिवसांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळण्याचा सल्लाही सरकारनं भारतीय नागरिकांना दिलाय. तसंच देशात इबोलाचा शिरकाव होऊ नये यासाठी नागरिकांनीही पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.